मॅडमचं काय प्रॉब्लेम आहे त्या त्यांची काय सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे. नाही पण त्यांचं म्हणजे गेल्या वर्षी पावसाच्या ह्याच्यामध्ये इथं किती त्रास झाला हे तुम्हालाही माहिती आहे, कारण आणि यावर्षी लो लाईंग एरिया आहे आणि ड्रेनेज निघत नाही लवकर. करेक्ट करेक्ट हे टाकल्यामुळे पण त्याला नीट नॅचरल स्लोप मेंटेन नसेल ना, घर म्हणजे कोणतं ते जे स्ट्रक्चर दिसते ते म्हणता डबल मजली घर आहे आणि एक वॉशिंग सेंटर. घराचं काय करायचं म्हणजे तुम्ही बिल्डिंग काय तशीच ठेवणार आहे का? पूर्वीपासून त्यांना माहिती आहे की हे ॲक्टिव्हिशन होणार आहे, त्याच्यामध्ये आणि ते दरवर्षी आपण जी जागा वापरतो तो झाला तर रिंग रोड मग काम सोपं होईल. काय काय प्रॉमिसेस केले मॅडम आम्हाला तिथंच आहेत माझे कदम साहेबांचा आम्हाला खूप अनुभव आहे. पक्षाच्या ड्रॉपिंग मधून बिल्डिंगच्या भिंतीत येतो. आपण नीट लावलं तर नाही यायला काय प्रॉब्लेम. स्टर्डी व्हरायटी लावली ना, झाडं लावू नका पण लावा ना. आणि त्याला तुम्हाला इथे पाण्याची सोय नाही करता येणार तर काही मडक्या करा. कदम साहेब आता आपण सगळ्या तळाचं व्यवस्थापन बाजूला जी रस्त्यामध्ये निघणारी मोठी झाडं आहेत ना वडाची, ती रिप्लांटेशन करा नाही तर. आता दुसरी दोन देतो ना मी तुम्हाला. आहेत पण आता आपल्याकडे. हे पालखी तळाचं सगळं आहे ना, आता कायमच्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, झाडं पाणी प्लॅन तयार करतोय आपण ना.